नमस्कार. राजकीय पंचनामा या सदरामध्ये आपण 1972च्या आणि 1980च्या निवडणुकीचा जो उल्लेख केला होता आपल्या व्हिडिओमध्ये, तर त्या निवडणुकीमध्ये उभा असलेले ॲडव्होकेट लक्ष्मणदादा मनार हे प्रत्यक्ष आपल्या सोबत आहेत आणि मी त्यांचं आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद. 1972ला तुमच्यासोबत एक प्रसंग घडला होता. तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र वरिष्ठांनी ती उमेदवारी बदलून बाळासाहेब पवार यांना दिली, विद्यमान आमदार पुन्हा, आणि त्यानंतर तुमची विधान परिषदेवर वर्णी लागली. तर त्या काय झालं होतं त्या पार्श्वभूमीवर थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगावं. 1972ला मला तालुका काँग्रेस, जिल्हा काँग्रेस, प्रदेश काँग्रेस आणि केंद्रीय कार्यकारिणीने माझी उमेदवारी फायनल केली होती. 26 जानेवारीला मला तिकीट जाहीर झाले विधानसभे गंगापूर विधानसभेचे. पण त्यावेळेस वसंतराव नाईक आणि शंकरराव चव्हाण हे दोन मोठे ग्रुप होते. आणि शंकररावला वरून आशीर्वाद होता, म्हणजे वरचा अप्पर हँड होता त्यांना. कारण आता वसंतराव नाईकला खूप दिवस झाले होते आणि साधारणतः चर्चा अशी होती त्यांना बदलायचं. 74 मध्ये बदललं ना त्यांना. आणि ते मराठवाड्याचे होते. मराठवाड्याचे होते. तर मग त्यांनी केंद्रीय निवडणूक बोर्डाकडं, म्हणजे सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाकडे खूप मोठी तक्रार केली. व मी औरंगाबाद जिल्ह्याचा मराठवाड्याचा असताना माझ्याच मतदारसंघामध्ये 4 लोकांना माझे उमेदवार बदलून या लोकांना उमेदवारी दिली. त्यात कन्नडचे त्यांची वाही नारायणराव नागरकर बदलून नामदेवराव सपकाळ दिली. गंगापूरमध्ये बाळासाहेब पवार त्यांच्याच गटाचे होते, त्यांची बदलून मला दिली. आणि उत्तमराव राठोड हे नाईक साहेबांचे मेहुणेच होते, नातेवाईक होते. त्यांनी दुसऱ्या उमेदवाराची बदलून 5 त्याची त्यांना दिली. कोणाला? आपले उत्तमराव राठोड. आणि नांदेड. नांदेड. आणि बीडमधून उगले ना डावलून मग दुसऱ्यांना दिली. आणि साताऱ्यामधून बिलारी गुरुजी. साताऱ्यामधून जे एक उमेदवार होते, तर अशा 5 लोकांची आमच्या उमेदवारी बदलली. त्या दरम्यान अशी अफवा उठली होती की तुम्ही अपक्ष उभा राहणार, बंडखोरी करणार. नंतर तुम्ही एक मेळावा घेतला आणि तुम्ही सांगितलं की मी पक्षाचं एकनिष्ठ काम करणार. बरोबर. आणि मग त्यानंतर बाळासाहेब पवार जे तुमच्याकडे आले, तुमचे आभार मानले आणि तुम्हाला मतदारसंघामध्ये घेऊन फिरले. आणि मग त्यानंतर बाळासाहेब पवारांचा त्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने विजय झाला. हे बरोबर आहे ना? अगदी बरोबर. मग त्यानंतर तुम्हाला वरिष्ठांनी तुमच्या कामाची पावती म्हणून तुम्हाला विधान परिषदेवर वर्णी लागली. त्याबद्दल थोडक्यात आम्हाला तुम्ही सांगावं. आता विधान परिषदेवर आम्हाला मग चौघांना, म्हणजे तिघांना आम्ही पहिल्या लॉटमध्ये, मी, उत्तमराव राठोड आणि भिलारे गुरुजी साताऱ्याचे, ह्या तिघांचे नंबर, कारण एकदम 5 लोक तर घेणं शक्य नव्हतं. 9 लोक होते, त्याच्यात 3 आमचे नंबर लागून गेले. आम्ही तिघही झालो. आणि तुम्ही वयाच्या 32व्या वर्षी त्यावेळेस विधान परिषदेवर, म्हणजे वरिष्ठ सभागृहामध्ये वयाच्या 32व्या वर्षी मी विधान परिषदेवर गेलो. म्हणजे आजच्या पिढीसाठी किंवा आजच्या राजकारण्यांसाठी हा एक संदेश आहे की तुम्ही जर पक्षाशी प्रामाणिक राहिला तर तुम्हाला वरिष्ठ कशी दखल घ्यायचे हे त्या काळात आपल्याला बघायला मिळालं होतं. म्हणजे मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या काळातही गटतट जरी असले तरी त्याची एक दर्जा होता. ते खालच्या लेवलचं राजकारण करत नसायचे आणि प्रामाणिक पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याची देखील त्यावेळेस एक परिस्थिती होती किंवा त्यावेळेस एक वातावरण होतं. दादा, 1980ला आणखीन एक प्रसंग होता. 78ची मधली एक निवडणूक झाली, तुम्ही विधानसभेवर निवडून गेला. दरम्यान पुन्हा पुलोद सरकार कोसळलं आणि म्हणजे बरखास्त करण्यात आलं आणि मध्यवधी लागल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा. 80ला तुम्ही पुन्हा मैदानात होता आणि काँग्रेसच्या वतीनं तिकडे उमेदवारी बदलून अशोकदादांना उमेदवारी देण्यात आली होती. डॉक्टर पवारांची उमेदवारी बदलून. तर त्या दरम्यान निवडणुकीच्या आदल्या दिवशी एक दुर्दैवी प्रसंग घडला आदल्या दिवशी. तर त्याविषयी थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगावं. निवडणूक उद्या आणि आज दुपारी माजी आमदार यमाजीराव सातपुते आणि माझे आजोबा गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते. हे दोघं ज्या जीपमधून माझ्यासाठी प्रचाराला जात होते, ती जीप किसनराव कसन यांनी मला प्रचारासाठी दिली होती. आणि भागाजी गानार नावाचा ड्रायव्हर होता, त्याला काय झोप लागली तर काय झालं, डुकली लागली. दुपारच्या वेळेस धुळेगावजवळ मोठा फॅटल ॲक्सिडेंट झाला आणि भागाजी जागेवरच गेला. आणि आमचे आजोबा आणि यमाजीराव सातपुते दोघं गंभीर जखमी झाले. आम्हाला अशी गंगापूरला बातमी कळल्याबरोबर आम्ही लगेच तोरेगावला आलो. बागाजीची बॉडी ट्रान्सफर केली. दोघांना आम्ही दवाखान्यात ॲडमिट केलं. आणि त्यावेळेस डॉक्टर कांचन हे डीन होते घाटीचे. आणि त्यांची माझी खूप चांगली मैत्री होती.
मी त्यांना लगेच फोन केल्याबरोबर ते आले आणि यमाजीराव सातपुते आणि आमचे आजोबा म्हटले आता आम्ही काही मरणार नाही, कारण कांचन साहेबांची त्यांना खूप हे होती आस्था, आता आम्ही काही मरणार नाही, आम्ही वाचलो म्हणे आता. आणि खरोखर वाचले ते. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी जे प्रत्यक्ष मतदान होतं त्याच्यावरती काय परिणाम झाला? त्याच्यावर परिणाम असा झाला की त्यावेळेस मोबाईल किंवा संपर्काचे प्रभावी साधनं नसल्यामुळं मी त्या गाडीत मी सुद्धा होतो आणि माझाही मृत्यू झाला त्याच्यात, अशी बातमी मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये पसरवली गेली मतदारामध्ये. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की आता उमेदवार जर गेला असेल तर मतदान करून तरी काय फायदा आहे उमेदवाराला. बरोबर. हा एक भाग. आणि ज्यांना खरोखर करायचं होतं ते मतदानाच्या ऐवजी दवाखान्याकडं काही वायगावला आले, दवाखान्याकडे म्हणजे विस्कळीत झाला. आणि माझा 5,000 मतांना त्यावेळेस पराभव झाला. अशी साधारणतः ह्या दोन प्रसंगांचं दादांनी आपलं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. पाऊल वाटा हे जे दोन प्रसंग आहेत ते देखील त्यांनी रेखाटलेले आहेत या प्रसंगामध्ये. आणि या दुर्दैवी प्रसंगामध्ये ज्यांच्या मृत्यूची अफवा पूर्ण मतदारसंघामध्ये पसरली होती ते लक्ष्मण दादा आजही ठणठणीत आहेत. आणि आपण काळाला ईश्वराकडे प्रार्थना करू की त्यांना दीर्घायुष्य लाभावं. धन्यवाद. गतवर्षी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्या गंगापूर येथे श्री मुक्तानंद महाविद्यालयामध्ये मराठवाडा साहित्य संमेलन झालं होतं आणि त्याचं स्वागताध्यक्षपद दादांनी भूषवलं होतं. आणि नवसाहित्यिकांसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून दादा 2 दिवस त्या साहित्य संमेलनामध्ये राबले होते. खरं तर आजच्या तरुणांसाठी, आजच्या राजकारण्यांसाठी एक आदर्श आहेत की अशी राजकारणी लोक प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणारी, त्यांना काळाकडनं दीर्घायुष्य मिळतं आणि ते मिळालेलं आहेत. आणि यानंतरही दादांना दीर्घायुष्य मिळावं अशी प्रार्थना मी या निमित्तानं करणार आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व राजकीय पंचनामाच्या प्रेक्षकांची मी या ठिकाणी रजा घेतो आणि आपण पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.